पंढरपूरची वारी म्हणजे केवळ पायी चालण्याची यात्रा नाही आहे, तर मला असं वाटतं ती लाखो लोकांच्या भक्तीची एक लाट आहे, एक चळवळ आहे आणि तुम्ही लहानपणापासून वारी अनुभवली आहे, नाही का? तर त्यातले तुमचे असे काही अनुभव आहेत का, की ज्यामुळे तुमचं आयुष्य बदललं? वारीचं आपण बोललात ते अगदी बरोबर बोललात. आम्ही असं म्हणतो की वारी हे एक गाव आहे. आनंदाचं गाव प्रवास करत करत पंढरपूरला जातं असं आमचं वारकऱ्यांचं म्हणणं आहे. आम्ही वारकरी सगळे. खरं सांगतो त्या वारीचं एक वेगळं वैशिष्ट्य असं आहे की त्याच्यामध्ये भाव आहे आणि प्रेम आहे. म्हणजे मी इतकं आता तुम्हाला उदाहरण म्हणून सांगतो, वारीमध्ये सगळे एकत्रच असतात. पुरुष, स्त्रिया, लहान मुलं, मोठे सगळे. अंघोळ विंघोळ करायची वेळ आली तर नदीवर किंवा साध्या आपल्या कॅनॉलवरती अंघोळ केली जाते. लोकांचं हे बघाल तर असं कोणी अंघोळ करणं सोपी गोष्ट नाही. असं कुठेतरी उघड्यावरती अंघोळ करायचे. मी इतकी वर्ष वारी केली किंवा इतकी वर्ष वारी पाहिली, पण केली 11 वर्ष पण पाहिली. मला कुठेही त्याच्यामध्ये याचा एक असा कॉन्शियस बघायला मिळाला नाही की आपण अशी उघड्यावर अंघोळ करतो वगैरे, असं कधीही कुणाला वाटलं नाही. याचं कारण असं की तिथे प्रेम आहे. आता आम्ही जेव्हा लहान होतो वारीत, मी जायला लागलो तेव्हा 10वीत होतो पहिल्यांदा. तर त्या आज्या कोणी ज्या असतील ना, त्या आम्हाला लहान मुलांसारखं दोन ये इकडे मी तुला आंघोळ घालते असं म्हणून तिथेही 2 तांबे आमच्या अंगावर घालत होते. हा जो भाव आहे ना वारीचा, तो त्यातला खूप महत्त्वाचा आहे. तिथे भावाची यात्रा आहे ती. त्यामुळे तिथे आपल्या कल्पना आणि एक समाजाचं एक मन म्हणून ज्या काही गोष्टी आहेत ना, त्या बऱ्याच वेळेला तिथे नाही लागू होत आणि ते तिथं जाऊनच अनुभवाला घ्यावं लागतं. म्हणजे ते घरी बसून आपण अंदाजाने नाही सांगू शकणार की हे काय अनुभव आहे हा वारीचा. तो एकतरी ओवी अनुभवावी, जसं ज्ञानेश्वर महाराजांच्या वाङ्मयाबद्दल म्हणतात, तसं एकतरी वारी अनुभवावी असंच आहे ते. तिथेच गेल्याशिवाय तुम्हाला त्याचा अनुभव येणार नाही आणि तो लाईफ टाईम असतो. म्हणजे आता जेवढे जेवढे आम्ही वारकरी बघितले, ते एकदा आला की तो चटावलाच आहे. मग तो येतोच, जन्मभर तो वारीच करतो असं त्याचा. पण तुम्ही अगदी लहानपणापासून पाहायलंय. हो फलटणला तुम्ही राहत होतात आणि तेव्हापासून तुम्ही वारी अनुभवली, हो नाही का? हो. तर तेव्हा असे कोणते वारीचे संस्कार झाले की हां. त्यामुळे आज तुम्ही जे आहात ते आयुष्य बदलत गेलं ना? एक आमच्या इकडे एक देशपांडे नावाच्या आजी होत्या. त्या खूप वर्ष वारीला जात होत्या. तर त्यांनी असं मला एक सांगून ठेवलं होतं. त्या म्हणाले, रोहन, वारीला गेलं ना की उन्हात चालावं लागतं. त्यामुळे आपला चेहरा काळा होतो, पर्यायच नाही, टॅन होतो. पण लक्षात ठेव, आपण काय सांगायचं कोणाला की आमचा चेहरा पांडुरंगांसारखा झाला. वारीला जाणारा पांडुरंगांच्या रूपाकडे जात जातो, त्याचा चेहरा काळा होतो. देव काळे आहेत आमचे, म्हणाले. उन्हाने टॅन झालं असं नाही सांगायचं. अशा काही गोष्टी लहानपणापासून ऐकल्या ना, त्याची गंमत वाटायला लागली की अरे हे काय असतं, ते अनुभवलं आपण पाहिजे. मग मी पहिल्यांदा वारीला गेलो होतो 10वीच्या सुट्टीत, कारण तोपर्यंत शाळा कॉलेज आम्हाला घरचे कोणी सोडणं शक्य नाही आणि वारी जस्ट शाळा सुरू होण्याच्या वेळीच असते. 10वीची सुट्टी लांबत असल्यामुळे ते मला पहिल्यांदा जाता आलं. त्या पहिल्या वारीत मी गेलो. अजून एक 2 देशपांडे आजी आमच्या दिंडीत असायच्या. ह्या दुसऱ्या देशपांडे आजी आहेत. आता मी पहिल्यांदा चालत ट्रेकिंग विकिंग जरी करत असलं तरी वारीचं चालणं वेगळं आहे. तुम्हाला माहिती आहे का, वारीचा स्पीड चालण्याचा सेकंदाला 2 पावलं असा आहे. असं वाटणार नाही आपल्याला. आपण जे व्हिडिओ बघितले त्याच्यात असं ते तुम्ही शहराच्या जवळ आल्यानंतरचे व्हिडिओ आहेत. मूळ जी चाल आहे वारीची ती इतकी फास्ट आहे. त्याच्याशिवाय दिवसाचं सगळ्यात जास्त अंतर 32 किलोमीटर आहे, पुणे सासवड. ते तेवढ्याच वेळात कव्हर करतात जेवढ्या वेळात आळंदी पुणे 25 किलोमीटर कव्हर करतात. त्यामुळे ते स्पीड खूप असतो त्याचा साहजिकच पाय दुखणं वगैरे असं सगळं होणारच. आणि बरं, नवीन असतं ते, त्या दिवशी किती तयारी करून जा, त्या दिवशी परत त्रास होतो. त्या आजींनी मला सांगितलं, हे बघ, म्हणाले, तुझे पाय उद्या सकाळी दुखणार नाहीत. पण असं कसे दुखणार नाहीत, आज दुखतायत म्हटल्यावर उद्या परत चालायचंय मला तेवढंच. ते म्हणाले, अरे नाही, रात्रीनं पांडुरंग येऊन आपल्या पायावरनं हात फिरवून जातो. आता हे त्यांची कल्पना असो काही असो, माझे खरंच दुसऱ्या दिवशी पाय दुखले नाहीत हो. मनानेही असेल, काही असेल, किंवा तो प्रत्यक्ष अनुभव पण असेल. माझ्या समोर तर झालेलं नाही आहे, पण अनुभव घेतला मी त्याचा. अशा काही गोष्टींमुळे त्या वारीचं एक फॅसिनेशन राहिलं आणि बघितलेलं होतं ना. मी जरी 10वीत गेलो आलो तरी लहानपणापासून मी दिंडी, सोहळा, ते ज्ञानेश्वर महाराजांची पालखी येणार, मग आमच्या इथे पूजा असायची माऊलींचं मंदिर आहे फलटणला आमच्या घरासमोर, आणि त्याच्या शेजारी माझ्या पणजोबांचं मंदिर आहे. ते उपळेकर महाराज म्हणून मोठे सत्पुरुष होऊन गेले संप्रदायातले. ते फर्स्ट वर्ल्ड वॉरमध्ये सर्जन होते. बीजेचे स्टुडंट ते, 1910 सालचे सर्जन ते, म्हणजे पासआउट. आणि ते तिकडे मग फर्स्ट वर्ल्ड वॉरमध्ये काम करत होते. त्याच्यानंतर ते सगळं सोडून आले पूर्ण, आणि नंतर 51 वर्ष पुढची त्यांनी फलटणमध्ये काढली आणि पूर्ण ज्ञानेश्वरीवरती काम केलं. त्यांचे 28 ग्रंथ प्रकाशित झाले. त्यामुळे वारी घरातच होती, त्यांचा वारीशी संबंध होता. ते किती निष्ठावंत वारकरी होते तुम्हाला सांगतो. ते माऊलींची जेव्हा पालखी यायची
तेव्हा माऊलींच्या पालखीच्या स्वागताला आमच्या ज्या गावांमधनं पालखी येते ना तिथे स्वागताला जाण्याची पद्धत आहे. माऊलींना आणायला जायचं आणि दुसऱ्या दिवशी पुढच्या मुक्कामाला जाताना माऊलींना पोचवायला थोडं अंतर असं अर्धं गाव तरी जातं, म्हणजे आणायला जातं सोडायला जातं. तर काका पण जायचे, त्यांना उपळेकर महाराजांना काका म्हणायचे. 10 किलोमीटर ते जायचे आणि लोटांगण घालत ते त्याच्या पुढे यायचे. रस्त्यावरनं लोटांगण घालत 10 किलोमीटर अंतर ते परत येत असत माऊलींबरोबर. एवढी त्यांची माऊलींवर श्रद्धा होती. त्यामुळे ते घरातनंच अनुभवले होते आणि त्यांची पण पालखी जाते सोहळ्यामध्ये, माऊलींच्या बरोबर त्यांचा पण पालखी सोहळा असतो. तर ते बघायला मिळायचं. त्यामुळे असं कधी एकदा सुट्टी मिळते आणि आपण जाणार त्याला, असं लहानपणापासूनच होतं त्याच्यात. त्यामुळेच तुमचा हा जो सध्याचा जो आध्यात्मिक प्रवास आहे तो तिथेच सुरू झाला का? हो, कारण काय आहे, पहिले संस्कार वारीनीच केले ना त्याच्यावरती. तत्वज्ञानाच्याही अँगलनी वारीनीच संस्कार केले आणि प्रत्यक्ष साधनेची प्रक्रिया म्हणा की ती वारीच होती पहिल्यांदा. मला दुसरं काही ॲक्सेस नव्हताच तेव्हा लहानपणी, वारीचाच ॲक्सेस होता. त्यामुळे संप्रदायाचे संस्कार झाले ते वारीचेच झाले आधी. फिलॉसॉफी म्हणूनही वारीच पहिल्यांदा पाहिली आणि ती फिलॉसॉफी आपल्या महाराष्ट्राच्या सगळ्याच संप्रदायांमध्ये वारकरी फिलॉसॉफी आहेच. म्हणजे ती जरी वेगळी वाटत असली तरी अशी वेगळी नाही आहे ती, कारण ती अद्वैतावर आधारलेली फिलॉसॉफी आहे. वारकरी संप्रदाय जे सांगतो तो अद्वैत आहे सगळा. मग सगळेच संप्रदाय, नाथ संप्रदाय असो, दत्त संप्रदाय असो, समर्थ संप्रदाय असो, हे सगळे अद्वैतच बेसिक मानतात. त्यामुळे त्यांच्या फिलॉसॉफीत फरक नाही आहे. त्यामुळे ते संस्कार पहिले झाले. नंतर मग मी दत्त संप्रदायाकडे वळलो, पण मूळचे संस्कार वारीचेच. मग तेव्हा तुम्ही वारकऱ्यांचे अनुभव ऐकले असतील ना, म्हणजे जुन्या वारकऱ्यांचे? हो, तुम्हाला मी एक फार माझा टचिंग अनुभव सांगतो. 2 अनुभव असे खूप हे आहेत. एक सकृ देवधर नावाचे चांगले लेखक होते पुण्यामध्ये, सत्पुरुषही होते. त्यांचं संप्रदायाचं काम होतं. त्यांनी खूप उपनिषद वेदांवरती पुस्तकं प्रकाशित केलेली आहेत. ते सकृ देवधर वारीला नेहमी जात असत. त्यांनी स्वतः मला हा अनुभव सांगितलेला आहे आणि त्यांच्या पुस्तकात पण आहे हा. एकदा ते चालत असताना त्यांची चप्पल तुटली. आता चप्पल तुटली तर तिथे काय करणार ना, पण तुम्हाला माहिती आहे का, वारीमध्ये 12 बलुतेदार पण चालतात. चप्पल दुरुस्त करणारा असतो, केस कापणारा असतो, सगळे असतात वारीमध्ये. ते वारकरी पण असतात, म्हणजे वारी म्हणून पण येतात आणि व्यवसाय म्हणून पण येतात, दोन्ही असतं ते सगळं त्याच्यात. तर ते जात असताना एका चप्पल दुरुस्त करणाऱ्या माणसाने त्यांना पाहिलं आणि हाक मारली स्वतःहून, इकडे आहे माऊली म्हणत. बरं, दुसरी मजा अशी आहे, वारीमध्ये सगळ्यांचा उल्लेख माऊली म्हणूनच होतो. कोणी असो, तो बाई असो, पुरुष असो, लहान असो, मोठा असो, त्याला माऊलीच म्हटलं जातं. ते एक वारीचं खूप वैशिष्ट्य आहे. एकत्वाची भावना अशी आहे तिथे. तिथे सगळेच ज्ञानेश्वर महाराजांचं स्वरूप म्हणून माऊलीच मानले जातात. त्यांनी हाक मारली, माऊली इकडे या. पण काय झालं, तुमची चप्पल तुटली जणू म्हणाले. हो म्हणले, देतो दुरुस्त करून, द्या म्हणाले. मग तो चांभारच असल्यामुळे त्याच्याशी सगळं होतं. त्यांनी पटकन ती दुरुस्त केली. तेवढ्यात तो बोलत होता त्यांच्याशी, तुम्ही कुठले काय. तर त्यांनी पण विचारलं, तू कुठला? तर म्हणाले, मी करमाळ्या भागातला आहे. वारीला येतोस का दरवर्षी? हो म्हणाला, मी पण खानदानी वारकरी आहे म्हणाला, माझ्या पिढ्यानपिढ्या वारी आहे म्हणाला, आम्ही वारीत येतो. तर मग त्यांची तोपर्यंत चप्पल दुरुस्त झाली. ती चप्पल त्यांच्या हातात दिली त्यांनी, घालून बघा म्हणाला. मग ते म्हणले, किती पैसे देऊ तुला? तो म्हणाला, मला पैसे नकोत माऊली. तो म्हणाला, असं कसं, व्यवसाय आहे तुझा? ते म्हणाला, तुम्ही पंढरीला जाताय ना, तर पांडुरंगाला एक माझ्यासाठी प्रार्थना कराल का? तर ते म्हणाले, हो करीन की, काय करायची आहे? तर म्हणाला, मला ना पुढच्या जन्मी पाय द्यायला सांगा. तो पांगळा होता. मला चालत वारी करायची आहे, मला चालता येत नाही आत्ता म्हणाले, कारण मला पाय मी असाच खुरडत येतो आणि मग मला बरोबरचा माणूस पुढच्या मुक्कामावरती घेऊन जातो म्हणाले त्या ह्याच्यावरनं. मला चालत वारी करायची म्हणाले, मी वारकरी आहे. आता किती वेगळा भावाचा हे आहे ना, त्यांच्याही डोळ्यात पाणी आलं. दुसरा प्रसंग आमच्या मामासाहेब देशपांडे महाराजांचा, ते पण जवळपास 56 वर्ष त्यांनी वारी केली सलग. तर ते वयाच्या 18व्या वर्षापासून पुढे. तर ते एकदा गेलेले असताना एक लहान मुलगी आणि तिच्याहून लहान धाकटा भाऊ असे त्यांना दिसले वारीत. साधारणपणे 10 वर्षाची मुलगी असेल, तिच्यापेक्षा लहान भाऊ. तर त्यांना कुतूहल वाटलं की हे एवढे लहान एकटे कसे आले. मग त्यांनी विचारलं, तुम्ही एकटेच आहात का? हो म्हणाले, गावातल्या लोकांबरोबर आलो. म्हणाले, तुमचे आई वडील कुठे आहेत? नाहीत म्हणाले, आई वडील दोघंही गेले म्हणाले. मग तुम्ही कसे आलात? तर म्हणाले, आमच्या घराण्यात वारीची परंपरा आहे, मी 5 वर्षाची असल्यापासून आईबरोबर वारीत येते म्हणाले. आई वडील गेले, पण मग वारी कशी सोडून चालेल म्हणाले, आम्ही येतो, 2 जण गावातली लोक घेऊन येतात. तर म्हणाले, पण तुमच्या जेवणा खाण्याचं काय? तर ती बारकी पोरगी एकदम म्हणाली, माऊली येते, कोणाला उपाशी ठेवतील? असे प्रसंग वारीमध्ये खूप अनुभवायला मिळतात. हा त्या वारीचा एक, म्हणजे काय म्हणता येईल, तो भावाचा फुलोरा आहे वारी हा. त्यातला जो साधा भोळा वारकरी आहे ना, तो खूप भावपूर्ण आहे. कारण त्याला कसलं नाटक माहिती नाही, त्याला कुणाला दाखवणं माहिती नाही. त्याच्यासाठी वारी आहे, त्याच्यासाठी तो पांडुरंगांना भेटायला जाण्याचा प्रवास आहे. आणि तो इतक्या प्रेमाने आनंदाने करत असतो
की तो वर्षभर आनंद पुरतो त्याला. 20 दिवसाची वारी वर्षभराचं टॉनिक आहे आमचं वारकऱ्यांचं. तसंच अनुभवाला येतं. ही क्लिप शेवटपर्यंत बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. संपूर्ण एपिसोड बघण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा आणि सर्व काही चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.